महादेव महादेव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय गणपती बघायला. मी आहे, गणेश आहे, बल्ली आहे, उत्कर्ष आहे, संकेत आहे आणि आवद आहे. आज आपण चाललो गणपती बघायला. मुजरा आऊसाहेब. जावळी जिंकल्यानंतर आम्ही जो प्रतापगड उभारायला घेतला होता त्याचं काम पूर्ण झालंय आणि तळ कोकण आपल्या ताब्यात आल्यानं विजयदुर्ग बळकट करण्याचं कामही सुरू करत आहोत. भले शाबास, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. शोभा, आज तुमच्या रूपानं कोकणातल्या आमच्या लेकीबाईंना भाऊ मिळाला. इतके वर्ष कुठून कसा शत्रू येईल आणि जहाजावर घालून विकायला नेईल या धास्तीत जगत होत्या बिचाऱ्या. मुजरा आऊसाहेब, मुजरा राज राज एक वंगळ खबर आहे. तो आप जुल्या निघालाय आपल्या वाटेवर. अफजल खान? शोभा हा तर भोसले कुळाचा कट्टर वैरी. याच खानानं शहाजी राजेंना कैद करून भरल्या दरबारात त्यांचा अपमान केला होता. यानेच तुमचे थोरले बंधू संभाजी राजे यांची घातपात करून हत्या केली होती. आऊसाहेब, चिंता नसावी. आम्ही जाणून आहोत खान क्रूर आहे आणि त्यांनी केलेल्या क्रूरतेचा हिशोब त्याला चुकवावाच लागणार. या 32 दातांच्या बोकडाचा बळी आम्ही आपल्या चरणाशी वाहू आणि त्याचं उसणं आम्ही फेडू. आऊसाहेब. होय शोभा, आई भवानी तुम्हाला यश देईलच. नाही, सैन्याचा काय अंदाज? विजापूर पासून हायकनाड पर्यंत पसरली आहे बघा. याचा अर्थ खान स्वराज्याची वाट सोडून सोलापूरच्या दिशेने निघालाय. नाहीतर तो थेट जत, मंगळवेढा, पंढरपूर मार्गे स्वराज्याकडे यायला हवा होता. नाही, वैधानी खानाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वंगाळ चाललंय बघा. त्याचा हेतू आम्हाला कळायलाच पाहिजे. नाही, खानाच्या छावणीत गवताची काडी जरी हल्ली तरी त्याची कानोकान खबर आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. याची तजवीज करा. नाही जी राजा. हुजूर, हुजूर, बाहर से नाच गाना करने वाली औरतें जा रही हैं. कहो तो लेके आऊं. बहुत खूब, लेके आ. आई जगदंबेवर गाव घातला त्या नराधमानं. फार टिकऱ्या केल्या राज, फार टिकऱ्या केल्या, फार टिकऱ्या. आई जगदंबा.
आमचंही सळसळतंय, खानाचा राग आम्हालाही आलाय, परंतु हे सर्व तो मुद्दाम करतोय आपल्याला खुल्या मैदानात ओढण्यासाठी. पण आपली खरी ताकद आहे हा सह्याद्री. तानाजीराव, सावळीमध्ये बांधलेल्या प्रतापगडाचा काय अंदाज? गड बांधून तयार आहे राज, आणि जावळीचं जंगल म्हणाल एवढं तर की माणूस काय हत्ती बी गेला तरी दिसायचं नाही. ठरलं तर मग आऊस आहे या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. शिवबा, या प्रतापगडाच्या उंबरठ्यावर माजलेल्या अफजल नामक हिरण्यकश्यपूचा तुम्ही नरसिंह बनून वध करा. आणि मग आपण नव्यानं तुळजापुरात आई जगदंबेची प्राणप्रतिष्ठा करू. जी आऊस आहे, आई जगदंबेच्या नावानं. हमारे जासूस खबर लाए हैं कि शिवा जावली के प्रतापगढ़ पे छुपा है. अब हम वाई जाएंगे और शिवा के आने का रास्ता रोक देंगे. चलो वाई. अरे तुळजापूरला धडक मारली तुळजापूरला धडक मारली भवानी फोडली जाळपोळ केली प्रलय मांडीला पंढरपुराला प्रलय मांडीला पंढरपुराला प्रजा केली हैराण रस्त्याला प्रजा केली हैराण रस्त्याला येऊन पोचला पहावायला येऊन पोचला पहावायला येऊन पोचला वाईला पोहोचताच महाराजांना भेटीसाठी
निश्चित म्हणा. पत्र येताच महाराजांनी आम्ही आपणास घाबरलो आहोत, कृपया आपणच आम्हास भेटून दरबारी आदिलशहाकडे घेऊन जावे असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून खान भलताच खुश झाला आणि महाराजांच्या भेटीसाठी जावळीकडे निघाला. रील बघितली कहाँ है शिवा? निघालेच होते राजे गडावरून, का बरं आले नसती? हमसे क्या पूछ रहे हो पंत? जाओ जाके लेके आओ शिवा को. जी, मी घेऊनच आलो राजांना. क्या हुआ? राजे म्हणताय कराराप्रमाणे वागावे. भेट एकट्यामध्ये ठरली होती. सय्यद बंडा यांना बाहेर जाण्यास सांगावे. आओ शिवा आओ. हम कब से तुम्हारी ही राह देख रहे थे. खान साहेब, आम्ही आपली प्रतीक्षा करतच होतो. शिवा, यह शामियाना तो तुमने इतनी बेहतरीन तरह से सजा रखा है कि आपण येणार म्हटल्यावर खासा सह्याद्रीचा पाहुणचार आपल्याला द्यावाच लागेल, नाही का खान साहेब? तुम्हारी बहुत सारी शिकायतें सुनी है हमने. इतनी बेअदबी. इस बुरी राह पर क्यों चल रहे हो शिवा? क्या तुम्हें तुम्हारी जिंदगी प्यारी नहीं? खान साहेब, मनानं कमकुवत असणारी माणसं जिंदगीवर प्रेम करतात आणि वाघाचं काळीज बाळगणारे नेहमी शिकारीवर लक्ष ठेवून असतात. त्यांना मरणाची भीती कधीच नसते. खान साहेब, शिवा, खामोश. इसका मतलब आदिल शाही, कुतुब शाही और मुगलों को तुम मानते नहीं हो, और इसीलिए अली आदिल शाह की हुकूमत को ठुकराकर इतना बेलाग बरतते हो. खान साहेब, काही एक मानावं तर ते महाराष्ट्र भवानीला आणि काही एक भ्यावं तर ते प्रभू रामचंद्रांना. बाकी कोणाला खायला हा शिवाजी म्हणजे कोणी आदिलशाही, कुतुबशाही किंवा मुघलशाहीचा सेवक नाही. शिवा, शायद यह तुम भूल गए हो कि तुम्हारी वह तुलजा भवानी हमारे सामने उसकी करामात और अजमत नहीं दिखा पाई. अजिबात विसरलो नाही खान साहेब. प्रत्येक गोष्ट आम्हाला अगदी स्पष्ट आठवते. कनकगिरीच्या वेळेवेळी तुम्ही आमच्या थोरल्या बंधूंना, संभाजी राजांना न केलेली मदत, आमच्या आबासाहेबांचा केलेला उपमर्द आणि आमच्या कुलस्वामिनीवरती उगारलेला तुमचा वार. पण ज्या तुळजा भवानीचा पुत्र अजून जिवंत आहे आणि तुमच्या सामने निधड्या छातीनं उभा आहे, ती अशा क्षुल्लक खावांची गिनतीही करत नाही खान साहेब. शिवा, तुम्हारी इसी बेअदबी की वजह से तुम्हारा मुल्क कब्जा करके मुझे तुम्हें यहाँ से कैद करके बीजापुर ले जाना पड़ेगा. वहां मैं तुम्हें अली आदिल शाह के सामने झुकाऊंगा. लेकिन उससे पहले इस अफजल खान को गले से तो लगाओ. तुम तो मुझे मेरे भतीजे की तरह ही हो. बिल्कुल खान साहेब, जरूर.
हो शिवा हो. पंतप्रधा खानानं आई भवानीची विडंबना केली, गोरगरीब जनतेचे हाल केले, आया बहिणींची आवडी लुटली, कित्येकांना पाठवलं, त्यानं दहशत माजवली आणि पंतकाका दहशतवाद हा असाच संपवावा लागतो. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर हिंद चित्र प्रोडक्शन्स यथापुरे आकाश चेके, साहिल, आदित्य, अंकिता, श्रद्धा, ओम, ध्वनी मुद्रण